फक्त थोडी मजा करायला गेले, पण काही मिनिटातच तब्बल 70 जणांचा जीव धोक्यात आला। पाऊस सुरू झाला की सगळीकडे धबधबे, घाट आणि हिरवगार बघायला सगळेच बाहेर फिरायला निघतात। गरमागरम चहा, भजे आणि मक्याचं कणीस आणि मित्रमैत्रिणींसोबत मस्ती। पण हीच मजा एका क्षणात अंगावर बेतू शकते। ही घटना आहे रायगडाच्या खापोलीमधल्या प्रसिद्ध झेनिथ धबधब्यावर घडली आहे। मुसळधार पावसामुळे धबधब्यातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि तिथे फिरायला गेलेले तब्बल 70 पर्यटक अडकले होते। बाहेर पडायला रस्ता पूर्णपणे बंद झाला होता। माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले। सुरुवातीला पाण्याचा वेग खूप असल्यामुळे त्यांनी योग्य वेळेची वाट पाहिली। प्रवाह थोडा कमी होताच दोऱ्या आणि सुरक्षा साहित्याच्या मदतीने एक एक करून सगळ्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। पण इतर गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, प्रशासनाने आधीच त्या परिसरात जाण्यास बंदी घातली होती, तरी अनेकांनी नियम तोडून धबधब्यावर जाण्याचा निर्णय घेतला। इथे लक्षात ठेवायला पाहिजे, पावसाळ्यात डोंगरावर कुठेही पाऊस पडला तरी काही मिनिटातच पाण्याचा वेग अचानक वाढू शकतो। वरून शांत दिसणारा पाणीचा अंदाज येत नाही, म्हणून फिरायला नक्की जायला पाहिजे, पण स्वतःचा जीव धोक्यात घालू नका। बंदी असलेल्या ठिकाणी जाणे, सेल्फी आणि स्टंटच्या नादात चुकीचा निर्णय घेतला की जीव परत आणता येत नाही। त्यामुळे काळजी घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा।